साई दर्शन हे माझं नवीन नाही. जेव्हा केव्हा मी काहीच नव्हतो, एक साधा विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता होतो, तेव्हापासून 6 महिन्याने एकदा शिर्डीला आलो नाही असं कधी झालंच नाही. यावेळेला थोडी गॅप पडली वेगवेगळ्या कारणाने, आणि म्हणून ठरवलं की रिझल्ट उद्या लागले की सगळी धावपळ सुरू होईल. कालपर्यंत प्रचाराची धावपळ सुरू होती, म्हणून पटकन जाऊन येऊ. तेवढ्यात एक नागपूरला दुर्घटना घडल्यामुळे सकाळी लवकर निघून आलो, कारण आज दर्शन राहिलं असतं तर पुन्हा अजून काही दिवस राहिलं असतं. त्यामुळे साईबाबांकडे मागणं नेहमी या समाजातले सगळे घटक, मग प्रामुख्याने महिला जी आमची मातृशक्ती आहे, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक की ज्यांनी हा समाज उभा केला, प्रामुख्याने मुलं जे आमचं भविष्य आहे, तरुण कॅटेगरीमध्ये व्यापारी, शेतकरी, नोकरदार, ह्या सगळ्यांना सुखी ठेव. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की ज्या राज्याला सामाजिक सुधारणांची, संतांची, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची, महात्मा ज्योतिराव फुले वगैरे अशी मोठी पार्श्वभूमी आहे. तर ह्या राज्यातल्या माणसाला व्यक्तिगत जीवनाबरोबर थोडी सामाजिक जाणीव पण असू दे, असं व्यक्तिगत जीवन त्याचं सुखी व्हावं, सामाजिक जाणीव त्याची प्रखर व्हावी, अशा प्रकारची प्रार्थना नेहमीच नॉट ओन्ली साईबाबा जिथे जिथे मी जातो तिथे करत असतो. काही पण महाविकास आघाडीच्या बाजूने गेले आहेत, कसं बघताय? असं आहे की आता एकदा EVMमध्ये मतं बंद झाली की अंदाज व्यक्त करण्यातून काही नवीन होणार नसतं. पण काही जसं म्हणतात, तुम्हीच बोललात, बरं झालं, काही सर्वे हे महाविकास बाजूने गेले असते तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अपवाद सोडलं तर सगळे महायुतीचं सरकार येईल असं दाखवतं. आणि आम्हाला फील्डमध्ये काम करणार असल्यामुळे तो सेन्स आला आहे की सरकार आउटराईट वन वे 160च्या खाली नाही, खरं म्हणजे त्याच्या पुढेच जाईल, ब्रँडेड 160च्या खाली नाही असं सरकार येईल. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेचं नाव पुढे गेलं होतं का? कोणाचा? संजय शिंदे. नाही, हा निर्णय खरं म्हणजे दिल्ली करेल. आमची तर संघटना शिस्तीवर चालली, कधीच आमच्यामध्ये फूट पडली नाही, कशावरून पडली नाही. गेल्या 2 वर्ष 2.5 वर्षामध्ये एकनाथजी आणि अजितदादांची सुद्धा दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे की आपलं भलं करते, आणि त्यामुळे ते सुद्धा असं म्हणतील किंवा निर्णय दिल्लीने करावा. आमचं तर दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही. सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तर सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या बंडखोर आमदारांना पडणार नाहीत. 160 ब्रँडेड म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ, त्या 160 ब्रँडेड सीट येतील. त्याच्या पुढे अपक्ष अचानक टक्केवारी वाढते आहे हे निवडणूक आयोगाने संजय राऊत म्हणतात. काय अचानक टक्केवारी वाढते आहे, का वाढते आहे निवडणूक आयोगाने सांगावे असं संजय राऊतांना नेहमीच प्रश्न पडतात, नेहमीच संशय येतो. जेव्हा जेव्हा ते कुठेतरी अपवादाने विजय होतात त्यावेळेला सगळं उत्तम असतं. जेव्हा जेव्हा निकाल त्यांच्या विरुद्ध जातात त्याच्यावर त्यांना संशय येतो, प्रश्न पडतात, त्याच्याकडे कोणी सिरियसली बघत नाही. राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते आहे. आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न ते करतो, काही केलं तरी आम्ही सत्ता स्थापन करू. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना मांडतो. त्या घटनेच्या चौकटीमध्ये जे आहे ते आम्हाला मान्य आहे. घटनेच्या बाहेर जाऊन कुठलाही न्याय आम्हाला कधी मिळाला नाही, मिळू शकत नाही. यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे ज्या संस्था निर्माण झाल्या, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, ED, इन्कम टॅक्स, हे मान्यच नाही. त्याला काय करणार? म्हणजे एका बाजूने संविधान बचाव असा नारा त्यांनी द्यायचा आणि संविधानातल्या कुठल्याही सिस्टीम मांडायच्या नाहीत अशी यांची परंपरा आहे. वेळेत निर्णय झाला नाही तर भाजप गौतम अदानी. बरं, आज भरपूरच विचार केलेला आहे तुम्ही. ऑफिसने प्रश्न टाकले, वेळेत देखील संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊत हा माझा विषय नाही हो. काय सकाळी संजय राऊत साईबाबांचं दर्शन बाहेर येऊन आला तर संजय राऊत करू नका, कारण आणि ते माझे मित्र आहेत, त्यांना तो रोल दिला आहे. त्यांना व्यक्तिगत भेटीमध्ये त्रास होतो की असे प्रश्न मी का विचारतो, पण त्यांना ती भूमिका दिलेली आहे, ती भूमिका ते बजावतात. ही इज माय व्हेरी गुड फ्रेंड, आणि त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे की ते मनापासून काही म्हणत नाही. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आम्ही त्यांच्यासोबत, त्यांना सोबत येणार. जे कोणी सोबत येतील त्यांना घेऊ, पण सरकार बनवण्यासाठी कोणाला बरोबर घ्यावं लागणारच नाही. 144ला मेजॉरिटी आहे.
160च्या खाली एकी सीट येणार त्याच्यावर जे जे येतील अपक्ष आणि जे जे येतील त्यांचं स्वागत आहे, तो बोनस आहे. अजित पवार हे इलेक्शन नंतर परत आमरण उपोषणाचं म्हणजे जाहीर केलं. या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की पूर्ण स्वातंत्र्य हे भाषण स्वातंत्र्य आहे, आंदोलन स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांनी काय करायचं हा मी काही निर्णय करण्याचा नाही, पण त्यांना उपोषण करण्याची वेळ नवीन सरकार येऊ देणार नाही. अजित पवार हे सत्ता स्थापनेतील किंगमेकर असणार आहेत आणि अजित पवारच मग मुख्यमंत्री होतील असं अमोल मिटकरींनी ट्विट केलं. असं आहे तर अमोल मिटकरींना विचारा. मी असं म्हटलं की महायुतीचं सरकार येईल, महायुतीचा मुख्यमंत्री बनेल. महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली म्हणजे माननीय मोदीजी, माननीय अमितभाई, माननीय जगतप्रकाश नड्डा हे ठरवतील. आता इतपर कोणाही एखाद्या चाहत्याला आपला नेता व्हावा असं वाटतच असतं, ते त्यांनी व्यक्त करायचं असतं. त्या व्यक्त करण्यात त्याला आनंदही होतो आणि त्याच्या नेतृत्वाच्या बुकमध्ये तो प्लसमध्ये जातो. महाविकास आघाडीच्या हां फक्त भाजपचे किती सीट? नाही, आता ते उद्या आता किती वेळ आहे हो, 24 तास. उद्या 11:15 हे आपला अंदाज काय आहे? नाही, माझा अंदाज महायुती 160 क्रॉस करेल हा माझा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे काही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मुख्यमंत्री पदाचे बॅनर देखील त्यांनी लावले आहेत. काय सल्ला त्यांना द्यावा? असं आहे की आशा, होप ही एक अशी आहे की ती माणसाला अमेरिकेचा मला पंतप्रधान व्हायचं आहे, अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे अशी आशा, महत्त्वाकांक्षा आणि होईन अशी आशा ही कोणालाही तुम्हाला पण वाटू शकते. तर असे जे जे कोणी आहेत की ज्यांना वाटतं की आम्ही मुख्यमंत्री होऊ, ते आता बरोबर 24 तासानंतर क्लिअर होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पुन्हा एकदा? मी वारंवार असं म्हटलं, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते सोपं नाही आहे. वारंवार असं म्हटलं की महायुतीचा मुख्यमंत्री होईल, दिल्ली ठरवेल तो मुख्यमंत्री होईल.